असा आडवं ठेवा. हे नारळ ठेवा त्याच्यावर हळदी कुंकू लावा. कुलदेवताभ्यो नमः. हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि. अक्षता व्हायच्या अलंकारार्थे अक्षता समर्पयामि. एक फूल घ्यायचं, गंधात बुडवायचं, अक्षतेत बुडवायचं, हळदी कुंकात बुडवायचं, त्या नारळावर ठेवून द्यायचं. गंधा अक्षता पुष्पम समर्पयामि. समोर ठेवून द्यायचं. ते फूल ठेवा साईडला. कुलदेवताभ्यो नमः. सुप्रतिष्ठ मस्तु. नमस्कार करायचा. आरतीचं ताट आता आई साहेबांना कुलदेवतेला वळायचं दोघांनी. कुलदेवताभ्यो नमः. धूपम च अर्पयामि. दीपम च दर्शयामि. इकडे ठेवून द्यायचं. मगाशी ना एक विडा झालेला गणपती बाप्पाचा, आता दुसरा विडा देवीचा आहे. विड्यावर पाणी सोडायचं, फळावर पाणी सोडायचं. मुखवासार्थे पुंगी फलमचं तांबूलम समर्पयामि. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवस्थाने धर्माने प्रथमान्यासम तेहनाक महिमाना सचंद्र यत्र पूर्वे साध्या संति देवा. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. मंत्र पुष्पांजली ताईंच्या हातात अर्पण करायची. मंत्र पुष्पांजली समर्पयामि. कुलदेवताभ्यो नमः. मंत्र पुष्पांजली समर्पयामि. थोडीशी इथे व्हायची, बाकी आई साहेबांसमोर कुलदेवतेला अर्पण करायची. मंत्र पुष्पांजली समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारामि समर्पयामि. आता वरचा दोन्ही हात जोडायचे. कुलदेवतेला सांगायचं की आज पूजा करताना काही चुकलं असेल, चुकून काही राहिलं असेल तर मला आणि आमच्या मंडळातल्या सर्व सभासदांना क्षमा करून झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करून घ्या. सर्वांच्या घरात सुखशांती, आनंदी, समृद्धी, भरभराटी लाभून लक्ष्मीचा सदैव सहवास सुद्यावानं ददामि. रूपं देश दे देशदे पुत्रानंदे नंदे सर्वकामाच्च देवी. मंत्रयनं क्रियामुक्तीनं सर्वशक्ती. कुलदेवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारामि समर्पयामि. वरचा नारळ उचलायचा कलशावरचा फक्त. स्वस्तिकवर ठेवायचा. खाली स्वस्तिक काढले बघा, त्या स्वस्तिकवर द्या ठेवून. थोड्याशा दुर्वा घ्यायच्या, गंधात बुडवायच्या, अक्षतेत बुडवायच्या, हळदी कुंकात बुडवायच्या आणि त्या ह्याच्यात सोडून द्यायच्या कलशामध्ये. कलशी दैवताभ्यो नमः सोडून वरती दुर्वा आणि समर्पयामि. बरोबर थोड्याशा 1-2 पळ्या पाणी टाकायचं. उजव्या हाताने गंगे चैव यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू करू जलसंसर्जन करून नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वक नमस्कारामि. मूर्ती सरळ आली पाहिजे असं ठेवा. त्याचा कशावर उचला कामून श्री सत्यनारायण सांगायचं परिवाराय नमः. सुप्रतिष्ठ मस्तु. आता काय करायचं माहिती आहे, गंध घ्यायचा, अक्षता हळदी कुंकू. आता काय करायचं, फुल उजव्या हातात पकडायचं. हे बघा इथून सुरुवात करायची. पहिले बाहेरचा राऊंड पूर्ण करायचा. 8 दिशा माते नवग्रहांची पूजा करायची. 1-1-2 पकड्या व्हायच्या. डाव्या हातात फुल पकडायचं. ओम इंद्राय नमः वयामि स्थापयामि. तिकडचा आग्नेय नमः वयामि स्थापयामि. दक्षिण दिशा यमाय नमः वयामि स्थापयामि. नैऋत्य नमः वयामि स्थापयामि. पश्चिम दिशा वरुणाय नमः वयामि स्थापयामि. वायव्य दिशा वायव्य नमः वयामि स्थापयामि. उत्तर दिशा सोमाय नमः वयामि स्थापयामि. ईशान्य दिशा ईशान्य नमः वयामि. आता सूर्य कुठे असतो पूर्वेला. नवग्रहाची पूजा इकडून सूर्याय नमः वयामि स्थापयामि. त्याच्या बाजूला चंद्र. ओम सोमाय नमः वयामि बरोबर. त्याच्या बाजूला मंगळ. ओम भूमाय नमः वयामि. बुधाय नमः वयामि स्थापयामि. मागे गुरु. ओम बृहस्पती नमः वयामि स्थापयामि. शुक्र. ओम भार्गवे नमः वयामि स्थापयामि. शनेश्वराय नमः वयामि स्थापयामि. राहवे नमः वयामि स्थापयामि. केतवे नमः स्थापयामि. वरुण देवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारामि समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. आरतीचा ताट 3 वेळा वळायचा. वरुण देवताभ्यो नमः. नवग्रह देवताभ्यो नमः. अष्टदिक्पाल देवताभ्यो नमः. धूपं च अर्पयामि. दीपं च दर्शयामि. हो मगाशी 2 वेळे झालेले, आता तिसरा वेळा चालू आहे. तिसऱ्या वेळेवर पाणी सोडायचं. फळावर थोडंसं पाणी सोडायचं. मुखवासार्थे पुंगी फलमचं तांबूलम समर्पयामि. ही पुष्पांजली तुमच्या दोघांच्याच हाताने अर्पण करायची. मंत्र पुष्पांजली समर्पयामि. बरोबर. प्रार्थना पूर्वक नमस्कारामि समर्पयामि. आता ना काय करायचं हे आपल्याला पूजा करायची. बाळकृष्ण सत्यनारायण
दोन्ही हात जोडायचे, सत्यनारायण महाराजांचं स्मरण करायचं. श्री सत्यनारायण सांगाय श्री सत्यनारायण सांगायचं. आव्हानार्थ तुलसीपत्र अक्षतान आमंत्रण करायचं प्रभूंना. आमच्या मंडळात पूजेला आव्हानार्थ तुलसीपत्र अक्षतान समर्पयामी. मूर्ती ताटात घ्या अभिषेकासाठी. श्री सत्यनारायण सांगायचं परिवारांना सुप्रतिष्ठा नसतो. 4 फळं पाणी व्हायचं. श्री सत्यनारायण सांगायचं परिवारांना पाद्योपाद्यम समर्पयामी. हस्तार्घ्यम समर्पयामी. आचमन्यम समर्पयामी. स्नानयम समर्पयामी. पंचामृतची आंघोळ घालायची. पंचामृत स्नानम समर्पयामी. 2 फळं शुद्ध पाणी पंचामृत स्नानानंतर शुद्धोदक स्नानम समर्पयामी. सकल पूजा ते गंध अक्षता हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी. प्रार्थना पूर्वक नमस्कारामी समर्पयामी. अभिषेक करायचा. थेंब थेंब पाणी टाकायचं मूर्तीवर. हरिओम अनंत शीर्षानंत चक्षुरानंत फलधारी चराचरात व्यापनेला दशांगुल श्री हरी महापुरुषात त्रिकल्पता देवांचा दैजन्मापरी सोडून द्यावे. रक्षणार्थ धाव दृश्य जगत आहे महिमा याचा. एकची पद मात्र अदृश्यता निर्देशाचे सत्पत्र केल्यानंतर लेखाचे उद्भवतेले खंडेने केळे चैतन्य चेतने जागवून अविद्यते वाचल्या जरा अविद्यते जे वाचले त्यांना अविद्यते जे वाचले त्यांना चराचर म्हणते जीव रूपी पुढे बने आता मांडीला जीव वैद्य वसंत शरस्वरे वैद्य सलोट लोटने अटकल पुरुषोत्त जीव रमते साधने देवसृजन जल सृष्टीवर्धन तसे रक्षण देवर्षी निवासी भवन हरे जीवायचं सृजन ग्रामीण अग्री पशु झाले तदाचे निर्माण अधिकारी महादशा चेतना उठले स्वप्न यत्न संदेशाच्या कारणवाडीशी महाजला देते सदैव नेते स्वर्गासी ओम मृतभिषेक स्तु शांती पुष्टी तुष्टी श्वास ओम शांती शांती शांती. उचलायची मूर्ती. सत्यनारायण सांगायचं पर शुद्धोदक स्नानम समर्पयामी. कोरडी करून घ्यायची. श्री सत्यनारायण सांगायचं पर डाव्या हातात पकडा. इथे छान गंध लावता येईल. पण हळदी कुंकू लावताय. श्री सत्यनारायण सांगायचं परिणाम नाना परिणाम विलोपनार्थे चंदनम समर्पयामी. हळद लावायची. हरिद्राम कुंकू लावायचं. हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्य आणि समर्पयामी. भाऊ छोटासा गुलाल लावायचा बारीक. छोटासा अबीर पण लावायचा. श्री सत्यनारायण सांगायचं पण नाना परिमल द्रव्याने हाताची नाना परिमल द्रव्याने भाषण द्यावं. नाना परिमल द्रव्याने समर्पयामी. श्री सत्यनारायण सांगायचं परिवाराने नमः सुप्रतिष्ठमस्तु. माझ्या साईडने खांद्यावर तुमच्या साईडला खाली गणपती बाप्पाला कसं क्रॉस व्हायला तसं. श्री सत्यनारायण सांगायचं परिवाराय नमः यज्ञोपवीतम समर्पयामी. फूल घ्यायचं. गंधात बुडवायचं. अक्षतेत बुडवायचं. हळदी कुंकात बुडवायचं. गुलाल अबीरमध्ये बुडवायचं. समोर ठेवून द्यायचं. सत्यनारायण सांगायचं परिवाराने गंधा अक्षता पुष्पम समर्पयामी. अजून एक फूल घ्यायचं. गंधात बुडवायचं. अक्षतेत बुडवायचं. हळदी कुंकात बुडवायचं. गुलाल अबीरमध्ये बुडवायचं. सत्यनारायण महाराजांच्या फोटोच्या हारावर ठेवायचं. सत्यनारायण सांगायचं परिवाराने नमः रूप कलक भाऊ पुष्पाने समर्पयामी. आरतीचं ताट 3 वेळा वळायचं. श्री सत्यनारायण सांगायचं परिवाराय नमः धूपमच्या अग्रपयामी. दीपमच्या 3 विडे झालेले. 4था विडा चालू आहे. चला पाणी सोडा. मुखवासार्थे पुंगी फलमचं तांबूलम समर्पयामी. खुली करायची. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवस्थानी धर्माने प्रथमान्यासम तेहनाकम महिमाना सचत्र यत्र पूर्वे साध्या संती देवा. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. मंत्र पुष्पांजली सत्यनारायण महाराजांना अर्पण करायची. थोडी विड्यावर, थोडी मूर्तीला, थोडी फोटोला. 3 ठिकाणी थोडी थोडी अर्पण करायची त्या भाऊंच्या हातात. श्री सत्यनारायण सांगायचं परिवाराय नमः मंत्र पुष्पांजली समर्पयामी. प्रार्थना पूर्वक नमस्कारामी समर्पयामी. तेवढं झाल्यानंतर पुन्हा एक फूल घ्यायचं. गंधात बुडवायचं. अक्षतेत बुडवायचं. हळदी कुंकात बुडवायचं. हातात पकडायचं. नमस्कारामी समर्पयामी. श्री सत्यनारायण सांगायचं परिवाराय नमः. त्या शेवटच्या विड्यावर व्हायचं. सरस्वती देवता नमः गंधा अक्षता पुष्पम समर्पयामी. तिथे पाणी सोडायचं. मुखवासार्थे पुंगी फलमचं तांबूलम समर्पयामी. महाफलमच्या समर्पयामी. प्रार्थना पूर्वक नमस्कारामी समर्पयामी.